माझे नाव राजू आहे. मी चंदननगरचा रहिवासी आहे. माझे लेडीज पार्लरचे दुकान आहे. मी दिसायला हॉट आहे. जिममध्ये गेल्याने माझे शरीर खूपच आकर्षक आहे. स्त्री पार्लर असल्याने माझे दुकान खूपच हॉट असायचे आणि तहानलेल्या मुली आणि महिला येत राहायच्या. ही गोष्ट 4 महिन्यापूर्वीची आहे. संध्याकाळची वेळ होती. नंतर बायका आल्या. त्यांचे वय सुमारे 26 वर्षे असेल. तिचे लग्न झाले होते. ती खूप हॉट दिसत होती. तिची स्वतःची आकृती आकर्षित होती. थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिलो. माझे मन डळमळत होते. तो आत येताच मी विचारले, होय वहिनी, सांगा काय करायचं आहे? ती म्हणाली, होय, माझ्याकडे तोंड करून ते पूर्ण करून घ्यावे लागेल. मी त्याला रजिस्टर एंट्रीसाठी नाव सांगितलं आणि तिचं नाव होतं श्वेता. मी म्हणालो, ठीक आहे श्वेता भाभी, तुम्ही या खुर्चीवर बसून घ्या. मी म्हणाले, वहिनी तुम्ही आराम करा. श्वेता भाभी आराम खुर्चीवर बसल्या. मी विचारले, श्वेताजी, तुम्हाला कोणत्या प्रकारचे फेशियल करायचे आहे? तर श्वेता भाभी म्हणाल्या, मला फुल फेशियल करायचे आहे. मी म्हणालो, ठीक आहे वहिनी. मग मी खुर्चीच्या मागे गाणे गायले आणि फेशियल केले आणि सुरुवात केली. काही वेळाने मी तिच्या भुवया करायला गेलो, म्हणजेच ॲब्रो करत होतो. ते उपटताना माझा हात तिच्या बॉल्सना लागला. ती माझ्याकडे बघून हसायची. साधारण 45 मिनिटांनी भाभींचे फुल फेशियल झाले. तिने मला पैसे दिले आणि निघू लागली. मग अचानक त्याला काहीतरी आठवले आणि त्या मागे आल्या. तुमचे नाव काय? मी म्हणालो, माझे नाव राजू आहे. मग ती म्हणाली, मला तुझा नंबर दे. जर कधी गरज पडली तर मी तुला कॉल करेन. तर मी श्वेता भाभीला माझा नंबर दिला. 5 दिवसानंतर 8 वाजता फोन आला. मी फोनच्या स्क्रीनकडे पाहिलं. मग मला समजले की हा कॉल त्या श्वेता भाभीचा आहे. मला वाटले एवढ्या रात्री फोन करण्याचे कारण काय असावे. तरी मी फोन उचलला. तिथून श्वेता भाभी म्हणाल्या, राजू, आता तू कुठे आहेस? मी म्हणालो, मी घरी आहे. श्वेता भाभी म्हणाली, माझी एक मैत्रीण आहे. काही काळानंतर तिचं लग्न आहे. तिचा मेकअप करायचा आहे. मी म्हणालो, वहिनी, मी रात्रीची घरी सेवा देत नाही. हे माझे काम नाही. कोणताही नियम नाही. श्वेता भाभी म्हणाली, प्लीज ये ना, प्लीज लवकरात लवकर ये. मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला वाटल्यास दुप्पट पैसे देईन. त्यावर आता मग दुप्पट पैसे मिळतात म्हटल्यावर मी सुद्धा तयार झालो. 1-2 तासाचं काम आहे असा विचार केला आणि तसेच दुप्पटही पैसे मिळतात आणि असा विचार करून मी निघालो. मी भाभीला म्हणालो, ठीक आहे मी येतो. मला तुमचा पत्ता मेसेज करा. भाभी म्हणाली, ठीक आहे मी पाठवेन. घरी पोचल्यावर मी दरवाजाची बेल वाजली आणि गेट उघडले तर त्या दिवशी श्वेता भाभी आल्या होत्या. त्याच भाभी आज खूप हॉट दिसत होत्या. बहुतेक चित्रपटाच्या नायिकेसारखे दिसत होत्या. त्यांनी मला आता आत बोलवले आणि एखाद्या सुंदर परीसारखी त्या दिसत होत्या. काळ्या साडीत त्यांनी खूप छान असे वस्त्रसुद्धा घातले होते आणि दोघेही आम्ही एका सोफ्यावर बसलो होतो. श्वेता भाभी कुठे आहेत ज्यांचा मेकअप करायचा आहे? त्यावर भाभी म्हणाल्या, त्या दिवशी तुम्ही पहिल्यांदा माझे फेशियल केले. मला तुमच्या हाताने फेशियल केल्यावर खूपच छान वाटले. आज तुम्ही आणखीन खूप चांगल्या मेकअप लावा, म्हणजे वधूलासुद्धा खूपच चांगलं वाटेल. मी विचारले, तू पहिल्यांदाच केलं याचा अर्थ काय? वहिनी म्हणाली, मी पहिल्यांदाच तुझ्याकडनं फेशियल करून घेतले, जे मला खूप आवडलं. मी म्हणालो, पहिली वेळ म्हणजे तुम्ही याआधी कधीच मसाज केला नाही का? तर त्या म्हणाल्या की मी खूप वेळा मसाज करून घेतला आहे, पण मला इतकी मजा आणि आराम कधीच मिळाला नव्हता. मी विचारले, असे का? तर त्या म्हणाल्या की आजपर्यंत जिथे मी मालिश केली आहे तिथे माझा मसाज एका मुलीनेच केला होता आणि पहिल्यांदा तुमच्यासारख्या तरुणाने माझा हा मसाज करून दिला, म्हणून मला बरं वाटलं. भाभीच्या डोळ्यात वासनेच्या भावना मला दिसत होत्या. तिच्या तोंडून तरुण म्हणत असताना वहिनीच्या डोळ्यामध्ये वासनेचे धागे तरळत होते. मी म्हणालो, थँक्स भाभी. तू कुठे आहेस? मला कॉल कर. माझे काम लवकर संपवून घरी जायचे आहे. भाभी म्हणाली, थांबा थोडं, प्रतीक्षा करा, होईलच आपलं काम. ती येतच आहे, तोपर्यंत माझ्याशी बोला. चला आपण खोलीत जाऊया. मी म्हणालो, ठीक आहे, पण एक समस्या आहे. भाभी म्हणाली, काय प्रॉब्लेम आहे? मी म्हणालो, मी कामावर गाऊन घालतो. मी आधीच घरी होतो आणि गाऊनच्या दुकानात, त्यामुळे मला ते म्हणता आले नाही. मला उशीर होऊ नये म्हणून मी सरळ इथे आलो आहे. भाभी म्हणाली, हां, माझ्या नवऱ्याचा गाऊन आहे, तो घाल तू. मी म्हणालो, ठीक आहे. श्वेता भाभीने कपाट उघडले आणि आतून पतीचा गाऊन काढला आणि मला दिला. ती बाथरूममध्ये गेली आणि त्यानंतर ती
गाऊन आणि त्याचसोबत छोटीशी पॅन्ट घालून बाहेर आली. भाभीची वाट पाहत होतो मी, तर भाभी अशा लुकमध्ये आली, त्यामुळे मी तर पाहतच राहिलो. मग दुसरा विचार केला की कदाचित कुठेतरी लग्न होत असेल. मी एवढा विचार करत होतो की ती मुलगी कधी येणार. पण भाभी अचानकपणे बाहेर आली आणि त्यांनी फक्त ब्रा आणि पॅन्टी घातली होती. मी फक्त तिच्याकडे खालून वरून पाहत राहिलो. मी विसरलो की मी ते काय करायला आलो आहे. तिचे शरीर अगदीच अप्सरेसारखे होते. ती काही कमी नव्हती. माझं मन तिच्याकडे सरकायला लागलं. त्याला मिळवण्यासाठी इच्छा निर्माण झाली. सगळं विसरल्यासारखं वाटत होतं. फक्त हे मिळावं तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि स्वतःशीच म्हणालो, राजू, हे सगळं चुकीचं आहे. मग मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि भाभीला म्हणालो, भाभी, हे सर्व काय आहे? तू मला मेकअपसाठी बोलवलं आणि तू काय करतेस? श्वेता भाभी म्हणाल्या, राजू, मी पहिल्याच नजरेत तुझ्या प्रेमात पडले. मी तुझ्यावर प्रेम करायला सुरुवात केली आहे. मला तुझी इच्छा आहे. मला फोनवरही सांगू शकत नव्हते. मला हिंमत होत नव्हती. म्हणून मी तुला असं खोटं कारण करून इथे बोलवलं. मला वाईट वाटत असेल तर मला माफ कर. मी म्हणालो, वहिनी, तुझे लग्न झाले आहे. जे करणार आहोत ते चुकीचे आहे आणि पाप देखील आहे. मला मान्य आहे की तू दिसायला खूप सुंदर आहेस, पण माझ्याही काही मर्यादा आहेत ज्या मी कधीही मोडू शकत नाही. म्हणूनच भाभी, मी हे सर्व करू शकत नाही. हे चुकीचे आहे. तर भाभी म्हणाली, राजू, माझा नवरा अनेकदा बाहेरच राहतो. माझ्या काही इच्छा आहेत ज्या माझ्या पतीशिवाय कोणीही पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच मी तुला सांगितले. तुला पाहिल्यानंतर मला तू आवडला. मला वाटलं की माझ्यासोबत तू राहून माझ्या इच्छा पूर्ण करशील. मी माझ्या वहिनीला म्हणालो की माझंही तुझ्यावर प्रेम आहे, हे खरं आहे, पण ते तिला हवे आहे, ते मलाही हवे आहे. पण तसेच कोणाचा तरी विश्वासघात होतोय, हे काही चुकीचे आहे. त्यामुळे या गोष्टी मला करायच्या नाहीत. त्यामुळे तुम्हीही बदनाम व्हाल आणि ही गोष्ट माझ्याशाने काही शक्य नाही, असं मी स्वतःला देखील समजवले. श्वेता भाभी रडायला लागल्या. ती मला म्हणाली, तूच सांग, मी काय करू? मला माहिती आहे की मी तुला सांगू नये, पण मी तुला फक्त माझे समजवतो. राजू मला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणालो, भाभी, मी समजू शकते तुमची सध्या काय अवस्था आहे, पण तुम्हीच सांगा, कोणाला पसंत स्वतःला खुश करण्यात कुठे न्याय आहे? तुमचा घटस्फोट झाला असता तर गोष्ट वेगळी असली असती. तेव्हा हे सगळं शक्य होतं, पण सध्याच्या परिस्थितीत हे सर्व शक्य नाही आहे. मला माफ करा श्वेता भाभी. मग मी माझे कपडे बदलले आणि तिथून माझ्या घराकडे निघालो. त्यानंतर वहिनी बराच वेळ माझ्याकडे बघत राहिल्या. घरी आल्यानंतर रात्रभर झोपच लागली नाही. मी फक्त श्वेता भाभीचा विचार करत बसलो. मग 5च्या सुमारास मला झोप लागली आणि झोप लागली ती सकाळी 7 वाजता अलार्म वाजल्यावर मी उठलो. रोजच्याप्रमाणे माझ्या कामात व्यस्त होतो. साधारण महिन्याभरानंतर संध्याकाळचे 7 वाजले होते. मी माझे दुकान बंद करून कुलूप लावत होतो. अचानक माझ्या मागे कोणीतरी आहे असे वाटले. मी पटकन माझ्या मागे वळून पाहिले तर माझ्यासमोर श्वेता भाभी एका हातात सुटकेस घेऊन उभ्या होत्या. माझी नजर त्यांच्यावर पडताच त्यांनी मला मिठी मारली. मग मला काहीच समजले नाही. मी भाभींना विचारले की भाभी, काय झालं आहे? एवढ्या रात्री इथे काय करताय तुम्ही? श्वेता भाभी म्हणाल्या, मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. आता मी तुमच्याशी जगू शकत नाही. पतीचा माझा अपघात झाला आहे, कार अपघातात. त्यामुळे गेल्यानंतर 4 दिवसांनी तो ऑफिसच्या सहलीवरून घरी येत असताना वाटेत ट्रकशी त्याचा अपघात झाला आहे. मी पूर्णपणे एकटे पडले. आता तुझ्याशिवाय मला कोणीच नाही. तू माझ्याशी लग्न करशील का? असे ती ढसाढसा बोलून रडू लागली. मी पण त्यांचे सांत्वन करू लागलो. पाठीवर थाप मारत होतो. त्यांचे बोलणे ऐकले. मलाही खूप वाईट वाटले. शेवटी मी पण माणूसच आहे. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि आशाळभूत नजरेने माझ्याकडे बघू लागली. डोळ्यात मला निस्वार्थ प्रेम दिसत होतं. मी होकारार्थी मान हलवली आणि तिला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघांनी जाऊन लग्न केले आणि आनंदाने राहू लागलो. आजही आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत आहोत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत कळवा आणि अशाच विविध गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.